नमस्कार, मी सुवर्णा. आज आपण सर्वांसाठी परत एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. तर आज मी तुम्हाला मंगळागौरीची कथा सांगत आहे, तर ती ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणि पुत्रिकांच्या हाताची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बुवांचा नेम मोडला. बाईवर फार रागवले. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं पाय धरले. त्या बुवांनी तिला उशाप दिला. ते बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, तिथं घोडा आडेल तिथं खण देवीचे देऊ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईन. असं बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथं खणलं. देवीचे देऊ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडितांचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आता देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहेत. पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संतती सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतला तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीने माझ्या मागच्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे. त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या तोंडावर पाय दे व एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला. गणपतीच्या तोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. पोटभर घरी नेण्यासाठी घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठीत एकच आंबा आहे असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामास गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळांत झाली. मुलगा झाला. उभयांतांना मोठा आनंद झाला. दिवस मासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न कर म्हणाले. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीत जाऊन आले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय ग रांड दौड आहे का, रांड दौड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, तशी आपल्या भाच्याचं लग्न करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं. त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आईबापांना पंचायत पडली. पुढं कोणी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणू धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयांतांनी गौरी हारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीने तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिला. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पाहिलं तर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. मी याचबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आई बापांना पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवावे. आईने पाणी घालावं, भवानीने गंध लावावा आणि बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले.
तीर्थयात्रा केली, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एका दिवशी भाच्यास मूर्छता आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौरी तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामा सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक आहे, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासीने येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही पर अन्न घेत नाही. दासींनी यजमानी सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरार्थी त्यांना घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आई बापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्यानं लाडवांचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजना समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिचीच कृपा आहे. सासर आणि माहेरची, घरची दारची माणसं सर्व एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. जशी मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण मंगळागौरी देवीच्या चरणी संपूर्ण.